चल आता आज आपण लास्ट याच्यामध्ये बघितलं होतं लास्ट पिरियडमध्ये की वेक्टर्सचे टाइप्स कुठले कुठले आहेत. त्याच्यापैकी एक महत्त्वाचा टाइप मी तुम्हाला त्या दिवशी सांगितला नव्हता, तो म्हणजे युनिट वेक्टर्स. सो युनिट वेक्टर हा असा एक टाइप आहे की ज्याच्यामध्ये त्याचं मॅग्निट्यूड हे 0 असतं. सो 0 मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कुठली असेल. डायरेक्शनला इथे तुम्हाला रिस्ट्रिक्शन नाहीये, कुठल्याही डायरेक्शन्स मध्ये तो वेक्टर जाऊ शकतो, पण त्याचा मॅग्निट्यूड मात्र 0 असतं. फॉर एक्झाम्पल 0 मॅग्निट्यूड एनी डायरेक्शन. आता एखादा पार्टिकल आहे, रेस्ट पोझिशन मध्ये आहे, सो दॅट पार्टिकल इज ॲट रेस्ट. आता ह्या वेक्टरचं मॅग्निट्यूड हे 0च राहणार आहे, कारण तो हालतच नाहीये कुठे, पण त्याचं डायरेक्शन कुठेही असू शकेल, तो कुठल्याही डायरेक्शन मध्ये जाण्यासाठी तयार असेल. त्याच्यामुळे त्याचं डायरेक्शन हे आपल्या दृष्टीने महत्वाचं नाही, तर मॅग्निट्यूड 0 आहे हे महत्वाचं आहे. हा झाला आपला 0 वेक्टरचा, राईट. त्याच्यानंतर आपलं युनिट वेक्टर बघायचं होतं आपल्याला. तर युनिट वेक्टर मध्ये आपलं सपोज हा एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि एक्स वाय आणि हा झेड, ह्या 3 पॉसिबल डायरेक्शन्स आहेत. या 3 पॉसिबल डायरेक्शन्स हा ओरिजिन आहे आणि यामध्ये युनिट मॅग्निट्यूड ज्याचं आहे त्याला आपण युनिट वेक्टर म्हणतो. जसं 0 मॅग्निट्यूड वाला काय होता की ज्याचं मॅग्निट्यूड 0 होतं, पण त्याला डायरेक्शन मात्र कुठलीही असू शकत होती. इथे मॅग्निट्यूड हे 1 असतं, युनिट म्हणजे 1. आता सपोज आपल्याला युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस जर फाइंड आउट करायचा असेल, तर आपण इथे एक युनिट ही त्याची आपण मॅग्निट्यूड घेऊया आणि डायरेक्शन त्याचा अलॉंग एक्स ऍक्सिस राहील. सो अशा युनिट वेक्टरला आपण आय कॅप असं म्हणतो. याला आय कॅप, त्याचा उच्चार कसा आहे आय कॅप, आणि लिहिताना तो अशा पद्धतीने लिहिला जातो. सो व्हेन द वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस which is having magnitude only 1, मग 1 युनिट काय असेल. 1 युनिट समजा हा एक्स ऍक्सिस खूप लांब किलोमीटर्स मधला असेल तर त्याचा युनिट काय असेल 1 किलोमीटर. जर तो मीटर मधला असेल तर 1 मीटर, सेंटीमीटर मधला असेल तर 1 सेंटीमीटर, आणि अकॉर्डिंगली तुम्हाला मिलीमीटर मधला असेल तर 1. पण त्याला आपण लिहिताना नेहमी आय कॅप असं लिहितो एक्स ऍक्सिसच्या अलॉंग. वाय ऍक्सिसच्या अलॉंग सपोज जर आपण युनिट वेक्टर काढला तर त्याला जे कॅप असं म्हटलं जातं. सो आय कॅप हा कुठे असतो अलॉंग एक्स ऍक्सिस. जे कॅप अलॉंग वाय ऍक्सिस आणि के कॅप अलॉंग z axis. So k cap along z axis, right? So तुम्हाला याचं मॅग्निट्यूड हे मात्र 0 नसणार. आता मॅग्निट्यूड आपण कसं काढतो की सपोज वेक्टर हा m असेल तर मॅग्निट्यूड हे मॉड मध्ये आपण घेत असतो. सर ते 0 कधीही नसतं, ते युनिट असतं. सो युनिट वेक्टर विषयी आपल्याला आणखीन काही गोष्टी ज्या आहेत त्या बघायच्या आहेत. त्या आपण जसं जसं पुढे आपण जाऊ तसं तसं त्या बघू, राईट.
सो हे झालं आपला युनिट वेक्टर विषय. आता युनिट वेक्टर नंतर आपल्याला प्रत्यक्ष वेक्टर्स मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. ओके, सो याला आपण म्हणू वेक्टर ऑपरेशन्स. वेक्टर ऑपरेशन्स जसे आपले मॅथमॅटिकल ऑपरेशन्स असतात. मॅथमॅटिकल ऑपरेशन्स कुठले आहेत? ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन. त्यापैकी आपल्याला सुरुवातीला मल्टिप्लिकेशनचे त्याच्यानंतर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. सो हे ऑपरेशन्स तर आपल्याला वेक्टरमध्ये करता येतातच. याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये जे रूल्स आपण वापरतो ते अरिथमॅटिक रूल्स आपल्याला वापरून चालत नाही. म्हणजे रेग्युलर तुम्ही जे 5 + 5 + 5 = 10 हा जो रूल वापरता किंवा 5 - 3 = 2 हे अरिथमॅटिक मधले रूल्स आपल्याला वेक्टर ऍडिशन सबट्रॅक्शन्स मध्ये वापरता येत नाही, कारण इथे आपल्याला मॅग्निट्यूड बरोबर त्याची डायरेक्शन पण महत्वाची असते. आणि ह्या असे हे दोन पॅरामीटर्स एकत्र आल्यामुळे म्हणजे मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन हे असे दोन पॅरामीटर्स एकत्रित आल्यामुळे आपल्याला काही वेगळ्या रूल्सचा, काही वेगळ्या लॉसचा आपल्याला इथे विचार करायला लागतो आणि मग आपण त्याचं सबट्रॅक्शन, ऍडिशन वगैरे सगळ्या गोष्टी करू शकतो. सो पहिल्यांदा आपण फर्स्ट पॉइंट बघूया की मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय स्केलार. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स बाय स्केलार म्हणजे कुठल्याही एका वेक्टरला जर आपण स्केलार क्वांटिटीने गुणलं, त्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळेल? सो अतिशय सिंपल आहे. याचा एक फॉर्म्युला आहे Q = S × P. सो वेक्टर Q = S × वेक्टर P. म्हणजे कुठल्याही मॅग्निट्यूडला, कुठल्याही वेक्टरला आपण समजा P वेक्टर आहे आपल्याकडे आणि ह्या P वेक्टरला आपल्याला S ह्या स्केलार क्वांटिटीने मल्टिप्लाय करायचं. स्केलार क्वांटिटी म्हणजे कुठली की साधी, ज्याला डायरेक्शन नाही. म्हणजे 1 2 3 4 5 याच्यापैकी कुठलीही घेऊ शकता तुम्ही, 5 पेक्षा जास्त पण येऊ शकते. सो ही जर फिगर घेतली आणि ह्या वेक्टरला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे तर आपल्याला Q वेक्टर एवढी व्हॅल्यू मिळेल. फक्त याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की P आणि Q हे कसे असतात, हे एकाच डायरेक्शन मध्ये असतात. म्हणजे नवीन जो मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला जो नवीन वेक्टर मिळतो त्याची डायरेक्शन पण ओरिजिनल वेक्टरच्या डायरेक्शन सारखीच असते. आता आणखीन एक लक्षात घ्या याच्यामध्ये की तुम्हाला हे सगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स हे जे करायचे असतात हे एकाच टाईपच्या फिजिकल क्वांटिटीच्या वेक्टर्सचे करता येतात. म्हणजे आता जर तुम्ही फोर्स घेतला तर दोन्हीही तुमचे फोर्स पाहिजेत. म्हणजे मल्टिप्लिकेशन साठी आणि ऍडिशन साठी देखील फोर्सच पाहिजे. म्हणजे आता F आपल्याला हा एक फोर्स आहे F1 आणि दुसरा फोर्स आहे F2. कारण F2 काय आहे? F2 आणि F1 हे दोन्ही वेक्टर्स आहेत, त्याच्यामुळे यांचे मॅग्निट्यूड्स भले वेगवेगळे असतील पण यांच्या डायरेक्शन्सही आहेत यांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे दोन वेगवेगळे वेक्टर्स आहेत, पण हे दोन्हीही वेक्टर्स कुठल्या क्वांटिटीचे आहेत? फिजिकल क्वांटिटीचे. तर एकच तो म्हणजे फोर्स. मग याचा रिझल्टंट जर आपल्याला ऍडिशन करायची असेल तर Fr = काय येईल? वेक्टर F1 प्लस वेक्टर F2. हा देखील काय असेल? फोर्सच असेल. सो हा पण फोर्स आवश्यक आहे, हा पण फोर्स आवश्यक आहे आणि दोन्ही फोर्स असतील तर आपल्याला रिझल्टंट देखील कसा मिळणार आहे? फोर्सच मिळणार. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवायचं, केवळ तुम्हाला फार आवश्यकता आहे लक्षात ठेवायची की आपण ज्या गोष्टींचे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स करतो आहोत, ज्या वेक्टर क्वांटिटीजचे, त्या क्वांटिटीज ह्या आपल्याला सेम पाहिजेत, वेगवेगळ्या नसतात.
म्हणजे एक फोर्स घेतली आणि एक डिस्प्लेसमेंट घेतली आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायला सुरुवात केली तर ते पॉसिबल नाही. सो ही गोष्ट महत्वाची आहे. आता याच्यानंतर हे मल्टिप्लिकेशनचं तर इझी आहेच, ते तुम्हाला त्याचा काही फारसा कॉम्प्लिकेशन्स नाही आहे याच्यामध्ये. दुसरं आहे ऍडिशन. ऍडिशन ऑफ टू व्हेक्टर्स. सुरुवातीला आपण बघूया की पॅरलल व्हेक्टर्स जर असतील, हा एक व्हेक्टर आहे आणि हा एक व्हेक्टर आहे, याचा मॅग्निट्यूड आहे 5 सेंटीमीटर, याचा मॅग्निट्यूड आहे सपोज 2 सेंटीमीटर. हा वेक्टर ए आहे आणि हा वेक्टर बी आहे. सो दोघांची डायरेक्शन सेम आहेत, दोन्ही सेम फिजिकल क्वांटिटीचे आहेत वेक्टर्स. डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे, हाई डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे. सो रिझल्टंट वेक्टर सपोज आपल्याला ए बी सी, सी हा रिझल्टंट वेक्टर आपण जर घेतला तर वेक्टर ए प्लस वेक्टर बी असं आपण त्याचं ऍडिशन करू शकतो. डायरेक्शन्स साठी आपल्याला सेम आहे, पॅरलल असल्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही. मग आपण याला डायरेक्ट 5 प्लस 2 विच इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटरचा हा सी व्हेक्टर राहील. म्हणजे जर आपण त्याला ड्रॉ करायचा असेल तर तो असा येईल 7 सेंटीमीटर, हा वेक्टर सी. सो या पद्धतीने जर पॅरलल असतील आणि सेम डायरेक्शन मध्ये असतील तर तुम्हाला याची ऍडिशन या पद्धतीने करता येईल. आता सपोज अँटी पॅरलल असतील, म्हणजे एका वेक्टरचं डायरेक्शन इकडे आहे, हे 5 सेंटीमीटर असेल, वेक्टर ए आहे हा, आणि दुसरा वेक्टर आहे वेक्टर सी, हा 2 सेंटीमीटर, हा वेक्टर बी. अँटी पॅरलल आहे, यांच्यामध्ये मॅग्निट्यूड पण वेगवेगळे आहेत आणि त्याचं डायरेक्शनही वेगवेगळं एक्झॅक्टली अपोजिट आहे. सो याचा ऍडिशन जर करायचं असेल तर आपल्याला एका दृष्टीने सबट्रॅक्शन करायला लागेल. सी जर घेतला वेक्टर तर वेक्टर ए प्लस मायनस वेक्टर बी. का मायनस घेतला? कारण डायरेक्शन याची अपोजिट आहे. अपोजिट डायरेक्शन साठी आपल्याला नेहमी मायनस साइन आपण वापरतो. आता 11वी-12वीच्या फिजिक्स मध्ये तुम्हाला मायनस साइन याचा अर्थ डायरेक्शन अपोजिट असणं हा देखील एक लक्षात ठेवण्याची गरज असते. सो आता काय होईल, वेक्टर ए मायनस वेक्टर बी आणि याचा मॅग्निट्यूड किती आहे 5 मायनस 2, म्हणजे आता वेक्टर सी ची व्हॅल्यू किती येणार आहे 3 सेंटीमीटर. आणि मग हा वेक्टर जर काढायचा असेल तुम्हाला तर आता हे तुम्हाला थर्ड वेक्टर रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट करायचं. आता ह्याची डायरेक्शन कशी ठरवायची, तर एक आणखीन याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की ज्या वेक्टरची ज्या मोठ्या वेक्टरची डायरेक्शन ज्या दिशेला असेल त्याच दिशेला तुम्हाला रिझल्टंटची डायरेक्शन आहे. मग आता आपल्याकडे मोठा वेक्टर कुठला आहे, वेक्टर ए, याची डायरेक्शन कुठे आहे, या डायरेक्शन, या साईडला. मग आपल्याला 3 सेंटीमीटरचा एक वेक्टर काढा, त्याची डायरेक्शन पण सेम राहील. सो याला आपण वेक्टर सी असं म्हणू शकतो. राईट. सो हे झाले हे पॅरलल वाला आणि हे अँटी पॅरलल. म्हणजे ऍडिशन मध्ये तुम्हाला सबट्रॅक्शनही होतं, अपोजिट डायरेक्शन असेल तर सबट्रॅक्शनच होतं. म्हणजे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन या दोन्ही गोष्टी आपल्याला या एकाच ऍडिशन मध्ये बघायला मिळतात. आता आणखीन एक त्याचा एक समजा आता तुम्हाला प्रत्येक वेळेस तर काही वेक्टर्स हे अँटी पॅरलल किंवा पॅरललच असतील असं नाही, दोन वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये आहेत. तर त्याच्यासाठी एक आपण दुसरा लॉ शोधून काढलेला आहे आणि तो लॉ म्हणजे ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन.
triangle law of vector addition. हा शोधून काढायची गरज आपल्याला का पडली? कारण प्रत्येकच वेक्टर्स हे आपल्याकडे पॅरलल किंवा अँटी पॅरलल असतील याची गॅरंटी नाही. मग सपोज एका वेक्टरची डायरेक्शन ही अशी आहे आणि दुसऱ्या वेक्टरची डायरेक्शन ही अशी आहे, तर आता काय होईल? हे दोन्ही वेक्टर्स वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये आहेत. तर ह्यांची जर आपल्याला ऍडिशन करायची असेल तर आपल्याला काय करायला लागतं? या वेक्टरचं शिफ्टिंग करावं लागतं. हा वेक्टर पॅरलली शिफ्ट करायचा आणि तो याची टेल आणि ह्याचं हेड हे आपण या पद्धतीने ठेवायचं. आता हे पॅरलल आहे दोन्ही वेक्टर्स. सो हा वेक्टर ए असेल तर हाही वेक्टर काय राहील? एच राहील, कारण डायरेक्शन सेम आहे. आणि त्याची आपण थोडस खाली घेऊया हे, म्हणजे मग आता आणखी कळते. राईट, डायरेक्शन सेम आहे आणि मॅग्निट्यूड सेम आहे, कारण जेवढी लेंथ आहे या वेक्टरची तेवढीच लेंथ आपण इथे काढलेली आहे. म्हणजे आता काय झालं? हा वेक्टर ए झाला आणि हा वेक्टर बी झाला. ट्रायंगलचे ह्यात काय झाल्या? दोन साइड्स झाल्या. आता तिसरी साइड जर आपण ह्याला कंप्लीट केली ह्याची, तर ही साइड काय राहील? रिझल्टंट राहील. याच्या किंवा याची ऍडिशन राहील वेक्टर बी प्लस वेक्टर ए. वेक्टर बी प्लस वेक्टर ए अशी त्याची ऍडिशन राहील. सो ह्याला आपण म्हणतो की ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. हे केव्हा शक्य होतं? जेव्हा तुमचे वेक्टर्स हे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि वेगवेगळ्या डायरेक्शन्स मध्ये आहेत, तेव्हा देखील आपल्याला त्याचे ऍडिशन करता येते. पण त्यासाठी आपल्याला थोडस चेंज करावा लागतो, म्हणजे शिफ्टिंग. आता याच्यामध्ये ना आणखीन एक गोष्ट आहे बरं का. आता सपोज मी हा वेक्टर घेतला आणि एक वेक्टर इथे घेतला. हा वेक्टर ए आणि हा वेक्टर बी आहे. याचं शिफ्टिंग मी इकडे नाही करू शकत. सपोज मला इकडे करता येईल ना असं, या साईडला केलं तरी सेम राहणार. हा बी आहे तर हा बीच राहणार. पण तसं न करता फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये करायचं, कारण ह्याची टेल आणि ह्याचा हेड हा आपल्याला मिळणं गरजेचं असतं, जोडणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे या साईडला तुम्हाला शिफ्टिंग करायचं. ही एक गोष्ट फक्त तुम्हाला लक्षात ठेवावी लागते की शिफ्टिंग ऑफ वेक्टर्स हे कसं करायचं. शिफ्टिंग म्हणजे त्याला पॅरलल, त्याला शिफ्ट करायचं आपल्याला. आता काय होईल? हे करेक्ट आन्सर, हा रिझल्टंट करेक्ट होईल. पण आता सपोज मी जर या डायरेक्शन मध्ये केलं, हे असं जर शिफ्टिंग केलं मी, तर इथेही तुम्हाला एक वेक्टर काढता येतोच. पण मग इथे चुकतं तुमचं, कारण इथे आपल्याला हा वेक्टर आणि हा वेक्टर ह्याची ऍडिशन ही यायला पाहिजे. लक्षात येतं ना? हा वेक्टर बी आणि हा रिझल्टंट वेक्टर याची ऍडिशन काय येईल? इथे येईल. त्याच्यामुळे ही गोष्ट कायम नीट लक्षात ठेवा की ट्रायंगल लॉ मध्ये तुम्हाला कशा पद्धतीने वेक्टर शिफ्ट करावा लागतो पॅरलली, सो दॅट यू कॅन ऍड दीज टू वेक्टर्स अँड गेट a proper resultant. तर हे झालं ट्रायंगल लॉ ऑफ ऑर वेक्टर ऍडिशन. याचा स्टेटमेंट आहे, ते स्टेटमेंट तुम्ही बुक मध्ये बघून लिहू शकता आणि तुम्हाला ते समजेल, पटकन समजेल. कारण जर लॉ समजला, मी आपण काय करतो एक्झॅक्टली त्याची प्रोसेस समजली की लॉ समजायला वेळ लागेल. आता पुढचा बघूया आपण पॉइंट आहे तो म्हणजे वेक्टर ऍडिशन इज कम्युटेटिव्ह. वेक्टर ऍडिशन is
कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह म्हणजे तुम्हाला अरिथमॅटिक मध्ये तो रूल माहित आहे की 5 प्लस 2 विच मस्ट बी इक्वल्स टू 2 प्लस 5. म्हणजे जर आपण संख्या इकडे तिकडे केल्या बदलल्या तरी त्यांच्या ॲडिशन्स मात्र बदलत नाही. तो तसाच प्रकार व्हेक्टर्स मध्ये देखील आपल्याला बघायला मिळतो की वेक्टर p प्लस वेक्टर q विच इज इक्वल्स टू वेक्टर q प्लस वेक्टर p. राइट. सो याचा इलस्ट्रेशन तुम्हाला देता येतं की एक वेक्टर आहे आपल्याकडे, सपोज हा q आहे आणि हा वेक्टर आहे वेक्टर p. याला पॅरलल इथे एक वेक्टर काढल्यानंतर तो असा येईल. हा पण कसा राहील, सेम डायरेक्शन आहे, सेम मॅग्निट्यूड आहे, म्हणजे हा वेक्टर qच राहील. याला पॅरलल तुम्ही इथे काढू शकाल एक वेक्टर, हा वेक्टर कसा राहील, p राहील. राइट. आता जर आपण p आणि q हे जे आपले दोन वेक्टर्स होते याचा ऍडिशन जर घेतलं आपण तर ते काय येतं, p प्लस q. राइट. आता त्याच ठिकाणी इथे पण आपल्याकडे q प्लस p आहे, त्याचंही ऍडिशन काय येतं, p प्लस qच येणार. म्हणजे याच्यामध्ये दोन ट्रायंगल्स लॉ आपण वापरले आहे. एक हा ट्रायंगल जे आपण घेतला कंप्लीट आणि हा एक वरचा ट्रायंगल घेतला आणि ह्या दोन्ही ट्रायंगलचा रिझल्टंट म्हणजे त्याची ऍडिशन ही मात्र कशी आली आपल्याला, p प्लस q अशीच आली. इथे p प्लस q घेतलेला आहे, इथे q प्लस p घेतलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आपण हे तर लिहू शकतो p प्लस q which is equals to p plus q. Right? Vector p plus q which is equals to vector q plus p. हे सेंटरचा पॉइंट बघायचा, हा आपला ऍडिशन आहे. ही ऍडिशन कशामुळे होते, ह्या वेक्टरमुळे, ह्या वेक्टरमुळे, आणि हीच ऍडिशन कशामुळे होते, ह्या वेक्टरमुळे आणि ह्या वेक्टरमुळे. सो तुम्ही आरामात ही गोष्ट प्रूव्ह करू शकता की वेक्टर ऍडिशन इज कम्युटेटिव्ह. राइट. आता दुसरा एक आहे वेक्टर ऍडिशन इज associative. Vector addition is associative. म्हणजे काय की वेक्टर a प्लस वेक्टर b प्लस वेक्टर c, वेक्टर a प्लस वेक्टर b प्लस वेक्टर c which is equals to vector a plus vector a plus vector b plus vector c. सो ह्याला आपण असोसिएटिव्ह लॉ असं म्हणतो आणि हा लॉ पण आपल्याला आरामात प्रूव्ह करता येतो. पण त्यासाठी आपल्याला काय करायला लागतात, तीन वेक्टर्स घ्यावे लागतात. वेक्टर a, वेक्टर हा p घेतला आपण, त्याच्यानंतर सॉरी वेक्टर a घेऊया हा, त्याच्यानंतर हा वेक्टर b आणि हा वेक्टर c. राइट. आता ट्रायंगल लॉ नुसार आपण समजा हे जर दोन पॉइंट जोडले तर एक ट्रायंगल कंप्लीट होतो. मग ट्रायंगल कंप्लीट झाल्यानंतर याचं ऍडिशन काय येईल, वेक्टर a प्लस वेक्टर b येईल. ओके. मग आता वेक्टर a प्लस वेक्टर b आणि हा यासाठी आपल्याला आणखीन एक हे असा एक जोडावा लागेल, म्हणजे वेक्टर b प्लस c, वेक्टर b प्लस वेक्टर c, आणि जर आपण हा जोडला तर आपल्याला हा रिझल्टंट मिळेल. लक्षात येत आहे का?
म्हणजे हा जर हा रिझल्टंट कोणाचा आहे, याचा आणि याचा, ए बी प्लस सी, आणि हा रिझल्टंट कोणाचा आहे, हा बी सी प्लस ए. म्हणजे या पद्धतीने तुम्ही असोसिएटिव्ह लॉ देखील व्यवस्थितपणे प्रूव्ह करू शकता. आता एक आणखीन एक लॉ आहे पॉलिगॉन लॉ नावाचा, की तो आपण कसा प्रूव्ह करायचा. तर सपोज आपल्याकडे हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे आणि हा वेक्टर ए आहे, हा वेक्टर बी आहे, हा वेक्टर सी आहे, हा डी आहे आणि हा ई आहे. याचा रिझल्टंट हा ये इथला जो पॉलिगॉनचा उरलेली साइड आहे ती जर जोडली आपण तर ती त्याची ऍडिशन राहील. पण ते आपल्याला प्रूव्ह कसं करायचं, ए प्लस बी हा ट्रायंगल लॉ घेतला आपण, याचा ऍडिशन काय येईल, वेक्टर ए प्लस वेक्टर बी. आता हा जर घेतला, हा एक साइड आहे, ही एक साइड आहे, मग याचा ऍडिशन वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी, राईट. ही एक साइड आपण जोडून घेतली, मग आता आपल्याला ह्याचा ऍडिशन काय येतं, वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी प्लस वेक्टर डी. आणि फायनली ही साइड जर जोडली आपण तर आपल्याला वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी प्लस वेक्टर डी प्लस वेक्टर ही साइड. म्हणजे या पद्धतीने जर पॉलिगॉन असेल किंवा 3 पेक्षा जास्त ट्रायंगल, जास्त साइड्स असतील त्या फिगरला, तर आपण या पद्धतीने त्याचं ऍडिशन आरामातपणे करू शकतो. ओके, लक्षात आलं आहे.